शिक्षकांकडून शिक्षणाचा बाजार मांडलेल्या संस्था ह्या भरतीसाठी लाच घेत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेत घडलाय. विशेष बाब म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याच संस्थेत शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. एका प्रामाणिक शिक्षकाला ज्याची भरती शासनाच्या पवित्र पोर्टलवरून पारदर्शक पद्धतीने झाली, त्याच्याकडून 3 लाख रुपये लाचेची मागणी संस्थेच्या सहसचिव आणि लेखनिक यांनी केली आहे. यावर तडजोड झाली आणि 2 लाख रुपयांवर ठरलं. त्यातील 50,000 रुपये रोख स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दोघांनाही रंगेहात पकडलं. हे कसल्या शिक्षण संस्थेचं लक्षण आहे? जर शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पात्र ठरूनही पैसे द्या अशी मागणी केली जाते. ही संस्था आमदार सत्यजित तांबे यांच्या मालकीची आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की आजपर्यंत शिक्षक होण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे ऐकलं होतं, पण आता शिक्षक झाल्यानंतर देखील पैसे द्यावे लागतात.